शेती क्षेत्रामध्ये शेतकरी आता नवनवीन प्रयोग करत आहेत। त्या माध्यमातून ते चांगले उत्पन्न देखील घेत आहेत। त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणी गावातील शेतकरी रामचंद्र सावे यांनी प्रसिद्ध फुलशेती तज्ञ आणि पुण्यातील राईज अँड शाईनच्या माध्यमातून आपल्या शेतात 9 एकरमध्ये ऑर्किड फुलाची शेती केली आहे। तर ही शेती नेमकी कशी केली जाते याविषयीची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। कसं करतात, काय करतात, मग त्या हिशोबाने 1 एकरवर केलं। 1 एकरमध्ये मला त्याची ग्रोथ आणि एवढं लक्झरियस वाटलं का मग मी परत 2 एकर केलं आणि 2 एकरच्या ऑर्किडमधून जे रिटर्न आलं त्याच्यात तिसरं ऑर्किड माझं फ्री झालं। जवळजवळ 1 एकरला करायला हे सगळं प्रोजेक्ट आहे ना, याला सॉईल वॉटरमधून आपण पाणी वापरतो सॉईलमधून, तर त्याच्यामध्ये क्षार वगैरे असतात, तर मग ते क्षार पानावरती डिपॉझिट होऊन त्याच्यावरती हे पापुद्रा जसं होतं आणि मग त्याचं वर्किंग बंद होते, म्हणून त्याला आरो वॉटर वापरतो आपण। आणि त्याची कॉस्टिंग सगळं जवळजवळ 1 एकर करायला जवळजवळ 70-1 लाख रुपये लागत होते आणि ते 2-3 वर्षामध्ये रिटर्न झाले। आणि त्याच प्रोजेक्टमधून मी जे इन्कम आलं ते वाढवत आज माझ्याकडे 9 एकर ऑर्किड त्या पहिल्या प्रोजेक्टपासून तयार झाला। इरिगेशन वगैरे काय लागते ते दिलं आणि क्रॉप प्रोटेक्शनचे झालं। मीनवाईल मी त्यांच्याबरोबर 1-2दा बँकॉकला पण जाऊन आलो, तिथली पण शेती बघितली, ते काय पद्धतीने करतात किंवा कसं, तर त्या हिशोबाने थोडे चेंजेस करून आपल्या हिशोबाने आपण वाढवत गेलो। जसं ऑब्झर्वेशन घेऊन प्रयोग करून वेगवेगळे त्या हिशोबाने वाढवत गेलो। जसं मॅडमने आता सांगितलं, जिवंत उदाहरण माझा पुतणे हा प्रसाद हा ऑटोमोबाईल इंजिनियर झालेला आहे आणि आहे शेती करत होता। मग त्याला मी हिंमत दिली का माझ्याबरोबर तू पण कर, आपण करू असं, म्हणून त्याने पण 1 एकर केलं आणि मला सांगायला आज आनंद वाटतो का त्याचा पण आज जवळजवळ 7-8 एकर ऑर्किड सुरू झालेला आहे। आणि हे जे भाजीपाल्याला जास्ती लेबर लागायचा तो इथे इनिशियली सुरुवातीला कॉस्टिंग जास्ती होते, मान्य आहे, पण जो लेबर किंवा पुढे जी लेबरची समस्या होणार आहे तर ती न होता कमी लेबरमध्ये जवळजवळ 1 एकर लेबर एक माणूस 1 एकर जागा सांभाळतो, म्हणजे जे आमच्याकडे 100 लेबर लागायचे त्याची कॉस्टिंग त्यांचं जे डिपेंडेबल होतं ते सगळं कमी झालं। नसेल तर आम्ही स्वतःही मॅनेज करू शकतो सगळं ते। आता ही जी रोपं आहेत अशी रोपं पुरवणारे फार लोक आहेत आमच्याकडे, बरेच जणांनी कॉन्टॅक्ट केलेलं आमची रोपं तुम्ही लावा असं तसं, पण राईज अँड शाईनची जी रोपं आहेत किंवा मी तिथे बँकॉकला जाऊन ते पण बघून आले आणि राईज अँड शाईनचीच रोपं चांगली आहेत। रामचंद्र सावे डहाणू तालुक्यातील आहे। ते पूर्वीपासूनच पारंपरिक भाजीपाल्याची शेती करत होते, परंतु त्यामध्ये हवं तेवढं उत्पन्न होत नव्हतं, तर कधी वातावरणातील बदलामुळे नुकसान देखील होत होते। तेव्हा त्यांना शेताकडे येत असताना नैसर्गिक ऑर्किड दिसलं आणि त्यांनी विचार केला की आपण याची शेती केली तर मग त्याचं प्रशिक्षण घेत त्यांनी ऑर्किडच्या शेतीला सुरुवात केली। या माध्यमातून त्यांनी आता जवळपास 9 एकरमध्ये याची लागवड केली आहे, तर यामधून ते चांगले उत्पन्न देखील घेत आहेत। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।